नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विषय असा आहे की आजकाल खूप एक मोठं प्रकरण गाजतंय ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके अभिनेते राजपाल यादव यांना पोलिसांनी अटक केली होती व ती अटक का झाली होती, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता यांनी राजपाल यादव यांनी आपल्या अभियानाने लाखो लोकांना हसवलं. तुम्हाला माहीत आहे का, या अभिनेत्याला काही वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर काय घडलं? चला तर मग सुरू करूया आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये. राजपाल यादव आपण जाणून घेऊया. राजपाल यादव हे कोण आहेत? राजपाल यादव हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी हेराफेरी, भूलभुलैया, चुप चुप के, ढोल, गरम मसाला असे अनेक चित्रपटामध्ये काम केले. त्यांच्या त्या खास अभिनय शैलीमुळे ते लाखो लोकांचे आवडते बनले. पण करिअरच्या शिखरावर असताना त्यांच्यावर खूप मोठं आर्थिक संकट आलं व त्यांना त्यामध्ये अटक झाली. तर विषय असा आहे मित्रांनो की राजपाल यादव यांनी आता पता लापता या नावाचा एक चित्रपट तयार केला होता. तो चित्रपट त्यांनी स्वतः प्रोड्यूस केला होता. ज्या चित्रपटामध्ये सुमारे 5 कोटी रुपये खर्च केला होता व ते पैसे त्यांनी कर्जाच्या स्वरूपात घेतले होते व ते पैसे त्यांनी एका खाजगी कंपनीकडून घेतले होते व जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला व चित्रपट फ्लॉप झाला व फ्लॉप झाल्यामुळे ते पैसे ते परत करू शकले नाहीत. कर्ज देणाऱ्या कंपनीने कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध मग केस दाखल केली व त्यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. पण त्यांनी न्यायालयामध्ये खोटी माहिती दिल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला व त्यांनी हायकोर्टाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं व त्यांना 2018 मध्ये 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर आपल्या सर्वांचे लाडके अभिनेता यांनी तुरुंगामध्ये 3 महिने शिक्षा भोगली. त्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पुन्हा बॉलिवूडमध्ये आले व चित्रपटामध्ये काम करू लागले. अटकेनंतर त्यांच्या करिअरवर तर काय परिणाम झाला, या घटनेमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. माध्यमामध्ये त्यांना मोठी चर्चा झाली आणि प्रेक्षकांना त्यांना पुन्हा स्वीकारलं व ते चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये पुन्हा कामाला आले. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते की यश कितीही मोठं असलं तरी आर्थिक नियोजन असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, राजपाल यादव यांना झालेली अटक ही कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी झाली नव्हती, तर ती व्यवहार आणि कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे झाली होती. आज ते पुन्हा आपल्या अभिनयाने लोकांना हसवत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? त्यांच्यासोबत अन्याय झाला होता का व ही त्यांची चूक झाली होती? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.